साठी तुमची निवड करण्यात आलेली आहे. तर तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना काय काय सुविधा दिल्या जातात आणि भविष्यात त्यांच्यासाठी काय आपल्याकडून अपेक्षा आहे? नाही, मला आता लातूरमध्ये जवळजवळ 22 वर्ष आपण एक श्वसन विकार तज्ञ म्हणून आपण या परिसरातील रुग्णांना आपण सेवा देत आहोत. पूर्वी आपण जेव्हा एक श्वसन विकार तज्ञ म्हणून लातूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आपण, त्यावेळी लातूरमध्ये बेसिक म्हणजे प्रायमरी गोष्टीच होत्या आणि आपण या रुग्णालयामध्ये पल्मनरी फंक्शन टेस्ट जी दम्यासाठी दमा या आजाराचं निदान करण्यासाठी एक आवश्यक मशीन असते ती आहे. तसेच व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप जो की श्वासनलिकेत एखादी गाठ असेल किंवा श्वासनलिका जर ब्लॉक झालेली असेल किंवा श्वासनलिकेमध्ये जंतूचा जर प्रादुर्भाव झालेला असेल परंतु निदान होत नाही, तर अशा वेळेला ब्रॉन्कोस्कोपीची गरज पडते. आणि या ब्रॉन्कोस्कोपीद्वारे आपण श्वासनलिकेतील त्या अवयवाचा आपण तुकडा काढून त्याचं हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन करून किंवा मायक्रोबायोलॉजिकल सायटॉलॉजिकल एक्झामिनेशन करून आपण तो जंतू किंवा कुठला एखादा आजार असेल तर त्याचं निदान एक गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन म्हणतात ते करू शकतो. तसेच या रुग्णालयामध्ये स्लीप स्टडी, तसेच फोर्स ऑसिलोमेट्री टेस्ट, बालदमा, बऱ्याच वेळेला मुलांना वारंवार सर्दी होणे, खोकला येणे किंवा दम लागणे ही लक्षणे दिसतात. तर अशा वेळेला 30 ट्रीटमेंट घेतल्यानंतर पालकामध्ये एक संभ्रम अवस्था असते की हा आजार आहे काय. अशा वेळेला ही फोर्स ऑसिलोमेट्री टेस्ट याद्वारे आपण बालदम्याचं निदान ॲक्युरेट किंवा परफेक्ट निदान करू शकतो. ती पण टेस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. श्वसन विकारावरील जवळजवळ सर्वच निदान करण्यासाठी व उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत. थोरॅकोस्कोपी तर आपण 2012-13 आपण इथं चालू केली, जी की मराठवाड्यामध्ये आपण सर्वप्रथम आपण इथं सुरू केलेली आहे. आणि भविष्यात पण आपण श्वसन विकारावरील ज्या काही अद्ययावत यंत्रसामुग्री आहेत किंवा उपचार पद्धती आहेत ते निश्चितपणे आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत. रुग्णासाठी तुमचे काय आव्हान आहे? आता या रुग्णालयामध्ये आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या लागू झालेल्या आहेत. आणि जे दुर्धर आजार आहेत, दुर्धर आजारामध्ये निमोनिया आहे, फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, हृदयरोग आहे, नंतर आपलं फुफ्फुसावर सूज आलेली असेल किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज, तसेच इतरही कुठले दुर्धर आजार असतील तर त्यावर या रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जातात. याला काही वेगळी अशी काही जे आवश्यकता नाहीये. त्यामध्ये रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल आणि तुमचं आयुष्यमान कार्ड हे जर असेल तर आम्ही आणि तो त्या आजारामध्ये जर बसत असेल तर निश्चितपणे या रुग्णालयामध्ये आम्ही मोफत उपचार पद्धती सुद्धा सुरू केलेली आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. हे डॉक्टर रमेश भराटे, गायत्री हॉस्पिटलचे संचालक, यांनी रुग्णालयामध्ये जे विविध सुविधा रुग्णांना देण्यात येते त्याची महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.